चला तर मुलांनो, आपण गणिताच्या विविध क्रिया आत्तापर्यंत पाहिल्या. आता अतिसंक्षिप्त रूप देणं म्हणजे काय नेमकं हे आज आपण पाहूया. अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला पाढेपाठ पाहिजे. जास्त नाही तर किमान 10पर्यंत पाढेपाठ असणे आवश्यकच आहे. आता बघा, मी अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी ह्या दोन संख्या घेतल्या आहे. पहिल्यांदा आपण हा विचार करायचा की ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल. आता 2चा विचार केला तर वरतीही 2नी भाग जाईल आणि खालीही 2नी भाग जाईल. म्हणजे अंश आणि छेदाला दोन्हीलाही 2ने भाग जाईल. कारण 2ची कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2ने भाग जातो. तर पहा, आता इथे जर आपण 18ला 2ने भागलं तर उत्तर येणार आहे आपलं 9. आणि 42ला 2ने भागलं तर 2 दुणे 4 आणि 2 एके 2, म्हणून आपलं उत्तर आलं आहे 9/21. आता पुन्हा या संख्येला संक्षिप्त रूप जाईल का? तर हो, जाऊ शकतं. कारण ह्या दोन्ही संख्या आपल्याला दिसतात की ह्या 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणून या संख्येला परत आपण 3ने भाग देऊ शकतो. म्हणजेच 3 त्रिक 9 आणि 3 7 21. म्हणजेच ह्या संख्येचं अतिसंक्षिप्त रूप आलं आहे आपलं 3/7. इतक्या सोप्या पद्धतीत अतिसंक्षिप्त रूप असतं. मात्र परीक्षेला आपल्याला हे करणं थोडंसं अवघड जातं. आता ह्या संख्या झाल्या छोट्या, पण काही वेळेस संख्या खूप मोठ्या येतात. अशा वेळेस आपल्याला नक्की कसोट्या तरी पाठ पाहिजे किंवा पाढे तरी पुढचे पाठ पाहिजे. तर एक मी अवघड संख्या घेते. बघा, 221 भागिले 247. आता या संख्येला 2ने तर भाग जाणार नाही, 3नेही भाग जाणार नाही. का तर संख्येच्या अंकातील बेरजेला जर 3ने भाग केला तरच त्या संख्येला 3ने भाग जातो. आता 2 आणि 2 4 आणि 4 आणि 1 5, म्हणजे 221 मधल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात नाही. म्हणून या संख्येलाही 3ने भाग जाणार नाही. मग असं तुम्ही विचार करा प्रत्येक संख्येचा. त्यानंतर आपण पूर्ण विचार केल्यानंतर हे समजतं की 13 या संख्येने ह्या संख्येला भाग जातो. यासाठी एका कच्च्या पेजवर तुम्ही भाग देऊन पहा. मग 221ला आपण 13ने भागलं तर 247लाही 13नेच भागायचं आहे. आणि ह्या दोन्हींना 13ने भागलं तर आपलं उत्तर येतं आहे 17/19. आणि ह्या दोन्ही मूळ संख्या आल्यामुळे आपलं उत्तर इथपर्यंतच येतं. अशा प्रकारे तुम्हाला जर अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे म्हणून सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.